काही लोक स्वार्थापोटी भगवंतालाही फसवू पाहतात, मात्र भगवंताला फसवणं कधीच शक्य नसतं. स्वामीजी, आनंदचं लग्न करावं म्हणतोय. अरे लग्नच ना, याच्याकडे बघून असं वाटतं ये शादी नाही कोई आफत मोल ले रहा है. काय रे बाबा, लग्न म्हणजे संकट वाटतं का तुला? स्वामी बघा ना, अहो लग्नाचं नाव काढलं की एकदम घाबरतो, म्हणतो मला लग्नच करायचं नाही. काय रे, का असं का? स्वामी, मी असं ऐकलं की लग्न म्हणजे एक जुगार असतोय. आता बायको चांगली मिळाली तर ठीकच आहे, पण नाही मिळाली, एखादी भांडकुदळ मुलगी मिळाली, स्वामी लहानपणापासून मला कुणी जरा चढ्या आवाजात बोललं तरी ते सहन होत नाही, आणि तशात कजाक बायको मिळाली तर कसं होईल? मला वाटतं स्वामी, शांत, सुस्वभावी आणि समजूतदार मुलगी मिळणं कठीण आहे. किती नकार घंटा वाजवावी? स्वामी तुम्हीच समजावा आता. तुला लग्न करावंच लागेल. अरे स्त्री म्हणजे घरची शोभा असते. आपल्या घरातली लक्ष्मी लवकर घरात यावी, सूनमुख बघावं असं मला वाटतं. यात माझं काय चुकतं? आणि मुलगा म्हणून बापाची इच्छा पूर्ण करणं याचं कर्तव्य आहे की नाही? बाबा हो, आपण मुली पाहतच आहोत ना, पण नुसत्या मुली बघून काय उपयोग आहे? नुसत्या मुली बघून त्यांच्या स्वभावाची पारख थोडीच कळणार आहे आपल्याला. त्यासाठी तुला लग्नच करावं लागेल. त्यासाठीच लग्न नको म्हणतोय मी. कशाला उगाच धोका पत्करायचा आपण? स्वामी, आतापर्यंत पुष्कळ मुली बघून झाल्या, पण एकही मनासारखी नाही, आणि त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. पुष्कळ मुली पाहिल्या, पण म्हणावी तशी मिळत नाही. आता तुम्हीच एखादी चांगली मुलगी सुचवा. ठीक आहे, आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे एका मुलीचं स्थळ घेऊन येऊ. ते तुम्हाला मान्य करावं लागेल, प्रश्न विचारायचा नाही. स्वामी, तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी डोळे झाकून लग्नाला तयार होईल. स्वामी, तुम्ही कराल ते आमच्या हिताचंच. स्वामी, आपण स्वतः आनंदसाठी जन्माचा जोडीदार निवडणार? खरंच आनंद आणि त्याची होणारी बायको खूप नशीबवान आहे. अहो, त्यांची लग्नाची गाठ तुम्ही बांधून देणार आहात. पण स्वामी, एक प्रश्न आहे, तुम्ही आनंदसाठी मुलगी निवडणार कशी आणि केव्हा? बाळ्या, आम्हाला आनंदसाठी मुलगी शोधायची गरज नाही. मुलगी स्वतःच्या पायानी चालत इथे येईल. ते दोघे नशीबवान आहेत की नाही हे लग्न झाल्यावर कळेल. म्हणजे? कळेल बाळ्या, तुला कळेल. वेळ आली की सगळं कळेल. आधी त्यांना लग्नाचा जुगार तर खेळून दे. बोला गिरीधर पंत, काय काम काढलं आमच्याकडे? हो, आपल्यासारख्या नामवंत ज्योतिषाकडे काहीतरी काम आहे म्हणून आलो ना आम्ही. आमच्या माधवीचं लग्न जमवायचंय. गुरुजी, जरा माधवीचा हात बघून तिच्या लग्नाबद्दल सांगाल का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघू आत मुली. मुलीचे हातात दोष आहे. म्हणजे तिचं लग्न जमण्यात काही अडचण वगैरे येणार आहे का? नाही हो, लग्न विनासायास होईल, परंतु लग्नानंतर फार कठीण आहे. म्हणजे लग्नानंतर काही दिवसातच तिचा काडीमोड होईल. पण गुरुजी, प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतो ना. या दोषावर पण काहीतरी उपाय असेलच की. हे बघा, ग्रहदोष निवारण्यासाठी ग्रह शांती, पूजा पाठ, जप जे काय असेल ना ते आम्ही सगळं करू. अहो, असा दोष आहे का यावर काही उपाय नाही. जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही.
उगत ही शांती करा ती शांती करा असं मी मुळीच सांगणार नाही. असं का? काय हो? का उगीच घाबरवताय माझ्या बाबांना? काय हवंय का तुम्हाला? हे बघ मुली, तुझा हात बघूनच जे आहे ते सांगितलं आहे. आम्हाला कोणाला घाबरण्याचा हेतू नाही. मी पण तेच म्हणतेय, पण तुमचं कामही तुम्हाला नीट जमत नाही. मोठा आव आणता, पण खरं तर तुम्हाला ज्योतिष बितिष काही कळत नाही. असं कोणाची हस्तरेखा बघून सांगता येईल का की त्याची काडी मोड होईल म्हणून? उगाच दक्षिणा मिळावी म्हणून काही सांगता वाटतं. अगं मुली, काय बोलतेस तू? हे आजवर अशा शब्दात माझ्याशी कोणी बोललेलं नाही. कारण सगळे तुम्हाला घाबरतात ना, त्याचा तुम्ही फायदा घेता. पण मी कोणाला घाबरणारातली नाही. मला जे वाटतं ते बोलायचा अधिकार आहे मला. मी का खोटं बोलेन? मला खोटं बोलण्याची काय आवश्यकता आहे? कितीही भांडलीस तरी जे होणार ते होणारच. ते कुणी बदलू शकत नाही. तुमच्या विरोधात बोलले म्हणून लगेच नुकसान होणार आहे माझं? हे तुमचं ज्योतिष म्हणजे भोंदूपण आहे. मनाला येईल ते सांगणं म्हणजे ज्योतिष नाही. माधवी, अगं किती बोलशील? ज्योतिष महाराज येते, त्यांच्या समोर कसं बोलायचं? माधवी, आधी गुरुजींची माफी माग बघू. असू दे, असू दे. हो असू दे. कसं आता लहान आहे काही, कुठे काय बोलायचं याचं साधं भान सुद्धा राहत नाही हिला. गुरुजी, तिच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. सुखी राहू, सुखी राहू. पोरी, असं एकदम डोक्यात राग घेऊन कुणाचा अपमान करणं योग्य नाही. आणि त्यांचं बोलणं ते योग्य होतं होय? अगं पण आपलं भविष्य वाईट आहे म्हणून सांगितलं म्हणून त्याचा राग त्यांच्यावर का म्हणून काढायचा? हे बघ, पोरीच्या जातीनं कसं नम्र मर्यादित असायला हवं. आता तुझा उद्या लगीन होईल, फुटसूट कोणावर असं आग पकडून नाही चालायची. लगीन झालं म्हणून काय झालं? मी का म्हणून स्वतःला बदलायचं? उगाच नामतं घेणारातली नाही मी. मला जे वाटतं मी तसंच वागणार. मला जे पटतं ते पटतं आणि जे नाही पटत ते नाही पटत. मला जे वाटतं ते बोलून मी मोकळी होणार. उगाच मूग घेऊन गप्प नाही बसणार मी. बघितलं ना कसा तोंडाचा पट्टा चालतोय ते? एकुलती एक म्हणून लाडाकोडात वाढवलेत तुम्ही. आता तेच अंगाशी येणार आहे आपल्या. त्यात त्या ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याची भर पडली. कसं होणार या पोरीचं कळत नाही. आता आपल्यासमोर एकच उपाय दिसतोय. कोणता? आपण स्वामींना भेटू, त्यांना गळ घालू आणि हिच्यासाठी नवरा बघायला सांगू आपण. वय पण त्या स्वामींना ते ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याचं काय सांग बोलू नका, काडीमोड वगैरे. अगं पण हे बघा, मी सांगते ना तेवढं करा. स्वामींना काय कळणार नाही. चला चल. एकदा जाऊन तर बघूया काय होतं. अहो हे काय करताय? माझी साडी भिजली असती ना. झाडांना पाणी घालताय का येणाऱ्या जाणाऱ्यांना? आई चुकून शिंतोडे उडाले. चुकून काय चुकून? माझी साडी भिजली असती. ही अशी कामं करता तुम्ही? लक्ष कुठे असतं तुमचं? येणारी जाणारी माणसं दिसत नाही का? अगं माधवी, ते बोलताय ना चुकून उडालं. मुलीच्या जातीला एवढा राग बरा नव्हे, समजलं? त्याची चूक आहे आणि तुम्ही मला काय सांगताय? आणि हे बघा बाबा, मी अशीच आहे. चला हो. चल. स्वामी नमस्कार. नमस्कार स्वामी. गिरीधरा, लेकीचं लग्न करायचं म्हणतोयस? होय स्वामी. पर स्वामी, आपल्याला कसं कळलं? हम सब कुछ जानते हैं. स्वामी, त्या संदर्भातच बोलणी करायला आलो होतो. नाही म्हणजे विनंती करायची होती स्वामी. आमच्या माधवीसाठी एखादा सत्शील सद्गुणी मुलगा बघितला तर बरं होईल. काय रे, आई बाबा आहात ना तुम्ही तिचे? मग स्वतःच्या मुलीसाठी स्थळ आई बापांनी नको का शोधायला? तुम्ही शोधायला हवं ते. होय स्वामी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण प्रत्येक आई बापाचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीला एक सर्वोत्तम मुलगा मिळावा, ती सुखा समाधानात नांदावी. आणि आम्ही जर स्थळ शोधलं तर कदाचित आमच्याकडून चूक होऊ शकते. आणि आपण जर स्थळ बघितलं तर प्रश्नच उरत नाही ना स्वामी. म्हणूनच आम्ही आशा करतो की. काय रे, हे इतकंच कारण आहे का आणखी काही? नाही स्वामी,
आणखी कारण काहीच नाही. एकदा की आमच्या माधवीचं लग्न ठरलं की आम्ही निश्चिंतपणे जगू. एवढा विश्वास आहे तर आमच्यावर. हो स्वामी, एकदम विश्वास आहे. चल मग तर आमच्या बरोबर. कुठे स्वामी? अरे लेकीचं लग्न करायचंय ना तुला? होय. मग उशीर कशाला? शुभस्य शीघ्रम. आमच्या पाहण्यात एक मुलगा आहे. मुलगा चांगला आहे. नाव ठेवायला जागा नाही. तुमच्या माधवीसाठी चांगला शोभणारा, दोघांचाही जोडा शोभून दिसेल. चल आमच्या बरोबर. लग्न ठरवायचं आणि लगेच उरकूनही टाकायचं. होय स्वामी. आहे कबूल? होय स्वामी, एकदम कबूल. हा आनंद, ही माधवी, हे दोघेही एकमेकांना अनुरूप वधूवर आहेत. या दोघांचेही हात मी एकमेकांच्या हातात देतोय. या दोघांचा लवकरात लवकर विवाह उरकून टाका. सुखी भव. ये पोरी ये. हे उंबरट्यावरचं माप ओलांडून आपल्या घरात ये. सुनबाई, अगं माप ओलांडायचं ते जरा बेतानं, असं लाथ मारून उडवायचं नसतं. आज या घराची गृहलक्ष्मी झाली असतो. हो कळतंय मला. माप ओलांडताना जरा जास्त जोर दिला गेला. माधवी, बाबांच्या पाया पडूयात. अहो लग्न इतक्या वेळा पाया पडलं ना, मग आता परत कशाला? आणि तसं पण आपल्या मनात बाबांविषयी आदर आहे आणि बाबांचे आशीर्वाद आहे की आपल्या पाठीशी. मग पुन्हा पुन्हा हे नमस्काराचं प्रदर्शन कशाला? हो की ना बाबा? हो हो. बरं ठीक आहे, पण आता देवघरातल्या माझ्या आईच्या प्रतिमेला तर नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊया. हे बघा, वृद्ध व्यक्तीच्या प्रतिमेला नमस्कार करून आणि आशीर्वाद घेऊन मला असं वाटत नाही की संसार सुखी होऊ शकतो. त्यामुळे मला सक्ती करू नका. आनंद, असू दे. तुझ्या आईचे आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असते. तेव्हा ना माधवी सासरी जाऊन तिचा संसार अगदी सुरळीत चालू पण झाला असेल. अगं आपल्या पोरीचं आयुष्य मार्गी लागलं, त्यामुळे आजचं जेवण मला नेहमीपेक्षा गोड लागलं. सगळं कसं अगदी अनपेक्षित झटपट घडलं ना. लेकीचं लग्न म्हणता म्हणता 2चे 4 हात झाले आणि ती सासरी गेली सुद्धा. स्वामींच्या आशीर्वादाने सगळं कसं अगदी व्यवस्थित पार पडलं. हो, पोरीच्या भविष्याची चिंता सुद्धा मिटली. हे सर्व स्वामींच्या कृपेने झालं. स्वामींनी चांगला नवरा मुलगा बघून दिला, त्यामुळे आता काडीमोड काही होत नाही. आता त्या ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरणार. सगळं आपल्या मनासारखं झालं. आपल्याला हवं ते साध्य झालं. आपली चिंता मिटली. अगं एवढ्यातच तू समाधान मानतेस? मला तर नातवंड आपल्या मांडीवर खेळवायची आहेत. चला, तुमचं आपलं काहीतरीच. काही काही माणसं इतकी स्वार्थी असतात की आपल्या स्वार्थासाठी भगवंतालाही फसवायला ते मागे पुढे पाहत नाही. वर मनातल्या मनात मांडे खातात. आम्ही देवाला फसवलं आणि देव फसला, पण त्यांना हे कळत नाही, ईश्वरेच्छा बलियसी. अरे माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि काय घडणार नाही हे भगवंत ठरवत असतो. पण नाही तरीही ते चूक करतात. स्वामी, काय झालं? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तो गिरधर. गिरधर? त्यांनी फसवलं?
ते कसं काय? अरे त्याला अगोदरच ठाऊक होतं, त्याला ज्योतिषांनी सांगितलं होतं त्याच्या मुलीचा विवाह झाला की तिचा काडीमोड होईल. काडीमोड? हो, पण याबाबत तो आमच्याशी अवाक्षरांनीही बोलला नाही. त्या बाबतीत मौन राखलं. आणि मुलीच्या विवाहाची जबाबदारी मात्र आमच्या गळ्यात टाकली. त्याला वाटलं स्वामींनी विवाह जुळवलाय म्हणजे हे विधी लिखित टळेल. त्याला आमचा आधार हवा होता, पण सत्य लपवायचं होतं. त्याला वाटलं स्वामींनीच नवरा मुलगा शोधलाय म्हणजे आता ते विधी लिखितही बदलतील. पण त्याचा तो मोठा गैरसमज होता. रहा त्या गैरसमजुतीतच रहा. 4 दिवस आनंद उपभोग. विधी लिखित बदलणार नाही. म्हणजे स्वामी, आनंद आणि माधवीचा काडीमोड होणार तर? होय, निश्चितच. हे काय, तू अजून इथंच आहेस? मग मी इथंच असणार आपल्या खोलीत. अजून कुठं जाणार? स्वयंपाकघरात. आता जेवणाची तयारी करत असायला हवी तू. जेवण? आणि आता? हो, ही जेवणाचीच वेळ आहे ना. अगं या वेळेपर्यंत आमची जेवणं झालेली असतात आणि तुझा स्वयंपाक ही तयार नाहीये अजून. अहो, लग्नाची किती दगदग झाली. थकले मी. त्यात जेवण करा, कंटाळा आलाय मला, म्हणून नाही केला. अगं पण असा कंटाळा आला म्हणून कसं चालेल? हे बघ, एक तर या घरात आता बाई माणूस अशी तूच आहेस, म्हणजे स्वयंपाक तुलाच करावा लागेल. हा, आता लग्नाच्या धावपळीमुळे दगदगीमुळे तुला कंटाळा आला असेल, पण मग स्वयंपाक करून तू विश्रांती घ्यायचीस ना. म्हणजे घरी आल्या आल्या पदर खोचून स्वतःला स्वयंपाकाला जुंपायला हवं होतं मी, असं म्हणायचंय ना तुम्हाला? मला एक सांगा, मला बायको म्हणून आणले की नोकर म्हणून? आणि दुसरं म्हणजे इतके दिवस करतच होता ना तुम्ही स्वयंपाक. मग आज केलं असतं तर काय बिघडलं असतं? रोज मीच करणार होते ना. माधवी, नवऱ्याशी असं कसं बोलू शकतेस तू? अहो, नवी नवरी आहे मी आणि मला नोकरासारखं कामाला जमताय. आणि काय चुकीचं बोलले मी? नवीन लग्न झालंय आपलं. आपल्या बायकोशी गोडीनं बोलायचं, तिचं कौतुक करायचं, ते सोडून हजेरी घेताय. जाब विचारते तिला. तुझं कर्तव्य काय होतं? स्वयंपाक करून जेवायला वाढायचं. ते पार पाडलं असतं तर तुझं कौतुकही केलं असतं, पण ते न करताच तू कौतुकाची अपेक्षा करतेस काय? स्वयंपाक 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 एकच टोमणं लावलंय मगाचपासून. एकीकडे म्हणायचं लक्ष्मी घरी आली आणि दुसरीकडे तिची अशी संभावना करायची. हे बरं आहे? माधवी, हळू बोल. बाहेर बाबा आहे. का? मी का हळू बोलायचं? मला नाही सवय हळू बोलायची. आणि मी बरोबर असताना मी कोणाला घाबरत नाही. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात वाद घालण्यात अजिबात अर्थ नाहीये. त्यापेक्षा मीच इथून जातो. बाळप्पा, अखेर झाली बरं का सुरुवात. आनंद आणि माधवी मध्ये भडक्याची ठिणगी पडली. काय? इतक्या? स्वामी हो, आत्ता कुठे लग्न झालं? म्हणून काय झालं? स्वामी, एक ना एक दिवस तुमचे शब्द खरे ठरणार, पण हे तुम्ही थांबवलं तर? नाही बाळप्पा, आम्ही जी गोष्ट करतो त्या प्रत्येक गोष्टी मागे एक कार्यकारण भाव असतो, प्रयोजन असतो. अरे हे लोक विवाह बंधन जितकं घ्यावं तितकं गांभीर्याने घेत नाहीत रे. अरे नुसतं लग्न केलं, नातं जोडलं म्हणजे होत नाही. नात्याची जोपासना करावी लागते, त्याची निगराणी करावी लागते. त्याकरता प्रसंगी एकमेकांनी एकमेकांशी वागताना कमीपणाही घ्यावा लागतो. पण होतं काय की नवरा बायको प्रत्येक जण एकमेकाला गृहीत धरतात आणि त्यांच्या घरचे भगवंताला गृहीत धरतात. आणि मग असं झालं
की जे व्हायचं तेच व्हायला लागतं. नात्याच्या मुळावर घाव बसायला लागतात. दुसरी गोष्ट, जेव्हा नात्यातला विश्वास संपुष्टात येतो ना, त्यावेळी नातं तुटायला सुरुवात होते. स्वामी, एकंदरीत माधवी आणि आनंद यांच्या संसारात आता या सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. म्हणजे ठिणगीचा वणवा होणार तर. बाबा, अहो हे काय? आणि माधवी कुठे गेली? झोपली आहे ती घरात. म्हणजे ती अजून झोपलेली? अहो, मी मंदिरात जायच्या आधी तिला उठवून गेलो होतो. मला वाटलं एव्हाना कामाला सुरुवात झाली असेल तिच्या. अरे, कालच्या लग्नाच्या धावपळीनं दगदगीनं दमली असेल ती. अहो पण हे बघ, तू चिडू नकोस. कदाचित तिची तब्येत ठीक नसेल. जाऊन बघ जा. मी पहाटे उठलो त्यावेळी तर ठीक होती. ठीक आहे, जा बघ, चौकशी कर तिची. माधवी, ए माधवी, काय ग, काय झालं? अजून झोपलीये? तब्येत बरी नाही का तुझी? अहो, बरं वाटत नाहीये. कसंच होतंय, उठवतच नाहीये मला. काय, तुला बरं वाटत नाही? अगं मग तू पडून राहा, मी वैद्य बुवांना घेऊन येतो. नाही, त्याची काही गरज नाहीये. थोडा थकवा आलाय, आराम केला की बरं वाटत. माधवी, जे काय घडलं त्याबद्दल मला माफ कर. खरं तर नुकतंच आपलं लग्न झालं आणि लगेच असं काय घडायला नको होतं. पण हे बघ, मला कुणीही चढ्या आवाजात बोललं ना की मला खूप राग येतो. माझ्यावरच ताबा राहत नाही. बस, हे बघ, तू एवढं जरी पथ्य पाळलंस ना तरी ही वेळ परत येणार नाही. तसंही मला भांडण, तंटे, वादविवाद ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीयेत. आणि आता मी ठरवलंय की आपण कधीच भांडायचं नाही. अगं, खूप सुखाने संसार करू आपण आणि बाबांनाही खूप सुखी ठेवू. माधवी, तुला माहित नाही, बाबांनी माझ्यासाठी खूप कष्टा खाल्ल्यात. रात्रंदिवस मेहनत केली. अगं, आता त्यांच्या म्हातारपणात आपण त्यांची सेवा करू. आणि यासाठी एक बायको म्हणून मला तुझी साथ हवी आहे. देशील ना साथ मला? हे बघ, तू आता विश्रांती घे, तोवर मी न्याहारीचं बघतो. तुला न्याहारी देऊन मग मी शेतावर जाईन. चालेल ना? हो, तिखट जरा कमी करा. माझं तोंड ना पोळलंय. हो. आणि संध्याकाळचं जेवण? हे बघ, संध्याकाळचं संध्याकाळी बघू. तू आधी आता विश्रांती घे, बघू. हो, येतो मी. संध्याकाळी बी तुम्हालाच करायचंय. मला या गोष्टी येत नाहीत आणि आल्या तरी मी त्या करणार नाही. माधवी काय करत असेल हो आपली? अगं, उचक्या देत असेल. म्हणजे? अगं, तू अशी सारखी सारखी आठवण काढत राहिलीस तर तिथे तिला उचकाच येतील ना. अहो, एकुलती एक मुलगी, आठवण तर येणारच ना. तसंही आपल्या माधवीचं लग्न जरा घाईघाईतच झालं. मनासारखं धूमधडाक्यात नाही करता आलं. हौसमौज नाही करता आली. अगं, लग्नानंतर सणवार करू, तेव्हा सर्व हौस पुरवू. जी काय कचर राहिली आहे ना ती भरून काढू. मला तर वाटतं ती अगदी सुखात असेल. सासूबिसूचा त्रास नाहीये, त्याच्यामुळे वाद व्हायचा प्रश्नच नाही. अगदी तिचंच राज्य असणार. आता उरलं कोण? जावई बापू आणि त्यांचे वडील दोघंही समजूतदार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे पाठीशी तिच्या. तेव्हा आपले लेक आनंदानंच संसार करेल. वा, काय बोललीस, अगदी माझ्या मनातलं. पण एक सांगू, पोर कधी एकदा भेटेल ना असं झालंय मला. अगं, आत्ताच तर तिचं लग्न झालंय. लग्नानंतर तिचं कसं चाललंय हे कळण्याची उत्सुकता तर असेलच ना. तिच्या तोंडून ती खुशी ते हे कळलं ना मग झालं. असं म्हणतेस? ठीक आहे, पुढच्याच आठवड्यात तिला आणि जावई बापूंना आपण जेवायला घरी बोलूया. मी तसं निरोप पाठवून देतो. तसंच करूया. रंगवा रंगवा रंगवा, मुलीच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवा. अरे पण सुरुवातीलाच त्याच्यावर तुम्ही स्वतःच्याच हाताने बोळा फिरवलाय.
अरे आमच्याशी प्रतारणा केली आहे आणि त्याचा पाया रचलाय. हा पाया ठिसूळ असणार आणि कोसळणार. अरे मूर्खांनो, आम्हाला गृहीत कसं काय रे धरता तुम्ही? आमच्याशी प्रतारणा करता? अरे तुम्ही अनभिज्ञ आहात. करा आनंदोत्सव साजरा करा, पण हा आनंद क्षणभंगूर ठरणार आहे, लक्षात ठेवा. आनंद, का रे बाबा? 2 दिवस झाले बघतोय तुझा चेहरा असा उतरल्यासारखा का दिसतोय? बाबा, ही माधवी अशी का वागते हो? म्हणजे ती घरात आल्यापासून बघतोय मी, जरा विचित्र स्वभाव आहे ना तिचा. अहो, नव्या नवरीचं काय हे असं वागणं असतं का रे? काय झालं? बाबा, ती आल्यापासून तुम्ही बघताय. अहो, घरातली सगळी कामं तर आपणच करतोय. काल तिला मी जेवण बनवायला सांगितलं, स्वयंपाक केला नाही ती नाहीच, उलट ती माझ्याशीच भांडायला लागली. आज सकाळी ती अंथरुणावर पडूनच होती. अहो, मी तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला गेलो तर तिच्या चेहऱ्यावरची रेष ही हल्ली नाही. तिच्या मनात काय आहे तेच काय कळत नाही बघा. अरे नवी नवरी आहे, घरात रोळायला थोडा वेळ लागणारच. अहो, पण घरात रोळायची तिची मनापासून इच्छा आहे असं वाटतच नाही. अरे आई वडिलांची एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी आहे ती, म्हणून थोडी हट्टी आहे. पण सगळं सुरळीत होईल. अरे स्वामींनी लग्न लावून दिलंय तुमचं. संसार सुखाचा होण्यासाठी नवरा बायकोपैकी एखाद्याने नमतं घ्यायचं असतं. तू नमतं घे, हळूहळू रुळेल ती. जा तू घरी जा. अरे सुनबाईची तब्येत ठीक नाही, दुखलं खुपलं कुणाला सांगणार ती? हा, जा घरी जाऊन बघून ये तिची तब्येत कशी आहे. ठीक आहे, जा. माधवी, काय चाललंय? काय नाही, तुम्ही इतक्यात आलात पण. काय कर, सकाळी तुला बरं नव्हतं म्हणून झोपून होतीस ना तू, आणि इतक्यात कशी बरी झाली की लगेच नटापटा करायला सुरुवात केली तू. याचा अर्थ तुझं आजारपण वगैरे सगळं ढोंग होतं. आजारी असल्याचं नाटक करत होतीस तू. नाही, तसं नाही हो, खरंच बरं नव्हतं मला. पण काय हो, तुम्ही तर संध्याकाळी येणार होतात ना? म्हणजे तुम्ही माझ्यावर नजर ठेवायला शेतातलं काम सोडून इथं आलात? याचा अर्थ माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा. तुम्ही माझ्यावर पाळत ठेवताय. मी आलो होतो ते तुझ्या तब्येतीची चौकशी करायला, तुझ्यावर अविश्वास होता म्हणून नाही. पण आता असं वाटतंय की तू विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचीच नाहीस. घात केलायस तू. विश्वासघात कसला? मला बरं वाटलं म्हणून मी यात मन रमवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून इतका आकांड तांडव करायची काय गरज होती? जरा नीट बोला की. बायको आहे मी तुमची, मोलकरीण नाही. नीट बोलायची लायकी आहे का तुझी? होय ग. माझी लायकी काढणारी तुम्ही कोण हो? आजवर माझ्याशी कुणी असं बोललेलं नाही, आणि तुम्ही बोलायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणूनच सगळ्यांच्या डोक्यावर बसलीस तू. पण माझ्या डोक्यावर बसून जर मिरे वाटायचा प्रयत्न केला तर ते मी सहन करणार नाही, लक्षात ठेव. खरंच तुझ्याशी लग्न करून पश्चाताप झाल्यासारखं वाटायला लागलाय मला. स्वामींनी काय म्हणून हिच्याशी लग्न लावून दिलं असेल कुणास ठाऊक. मलाही तसंच वाटतंय. स्वामींनी काय म्हणून या दरिद्री माणसाशी माझं लग्न लावून दिलं कुणास ठाऊक. काय होऊन बसलंय आनंदच्या लग्नाचं? त्याच्या आनंदासाठी केलं आणि काय सहन करावं लागतंय त्याला, तो कधी चेहऱ्यावर दाखवणार नाही. पण त्याच्या मनातलं मी जाणतो. एक बाप म्हणून मलाच समजूत काढावी लागणार आहे त्याची. बाबा, मला बोलवलं तुम्ही? हो आनंद, मला वाटतं आज तरी घरात काही कला नकोय. आज तुझ्या आईचं श्राद्ध आहे. निदान आजचा दिवस तरी आपण शांततेत घालूया. बाबा, मला माहितीये आमच्यामुळं तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागतोय.
अरे वेडा की खोळा तू? अरे संसाराची घडी बसायला वेळ लागतो, पण गाडी एकदा रुळावर आली ना मग थांबायचं नाव घेत नाही बघ. बाबा तुमचा मला खूप आधार वाटतो. आता तुलाही कुणाचा तरी आधार व्हायचा एवढं लक्षात ठेव. बाबा मी नक्की प्रयत्न करेन. अहो आमचं लग्न स्वामींनी लावून दिलंय म्हणजे त्यांनी काहीतरी चांगला विचार केला असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माधवीला आत्ता नैवेद्य तयार करायला सांगतो. अहो आईनं निरोप धाडलाय. आज आपल्याला घरी जेवायला बोलवलंय. अगं आज आज कसं शक्य आहे? हे बघ आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. आज आपल्याला तुझ्या घरी जाता येणार नाही. उलट तुलाच इथं नैवेद्य करावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, संसार आपल्या दोघांचा जरी असला ना तरी माझे वडील त्यात आहेत. त्यांना वगळून मी आजपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यांना वगळून मी कधीच कुठली गोष्ट केली नाही, करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही. समजलं? मी मला वाटेल तेच करणार आहे. मला मृत व्यक्तींची अजिबात काळजी नाही. इथं तुमची बायको जिवंत आहे. तिला काय हवंय नकोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. पहिल्यांदा कुठेतरी जायला निघालो तर तिथं पण तुमची मृत आई मध्ये आली. आम्हाला जिवंतपणी त्या जगू देणार आहेत की नाही? तुम्ही माझ्यावर हात उगारला. आजपर्यंत माझ्या घरातल्यांनी माझ्यावर साधं बोट उगारलं नव्हतं. तेच तर चुकलं त्यांचं. इतकी उर्मट अप्पलपोटी आणि खोटाटी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी. मी तुला आता इथं काडीमोड देतोय. आलाच. खूप थकल्यासारखं वाटतंय ग. जा जरा पाणी घेऊन ये प्यायला. आणते. अगं बाई तू अचानक आलीस. जावई बाबा कुठे आहेत? ते त्यांच्या घरी आहे. अगं मग त्यांनाही आणायचं होतंस ना. तुझ्या सासरची माणसं कशी आहेत? नाही तुझं सासर म्हणजे दुसरं माहेर आहे बघ. तुझे सासरे आमचे जावई अगदी देव माणसं आहे. खूप नशिबान आहे आमची लेक, म्हणून तिला अशी मायाची माणसं मिळाली. मग तिच्या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये म्हणजे झालं. स्वामींच्या कृपेमुळे माझ्या पोरीचा संसार सुखाचा झाला. काय ग गप्प कायस? बोलत का नाहीस? त्यांचं आणि माझं भांडण झालंय. ते मला काडीमोड देणार आहेत. स्वामी, माधवी माहेरी परत आली. तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं. आपला आशीर्वाद असताना माधवीचं लग्न कसं मोडलं? हिचं लग्न कसं काय ठरलं ते आठव. ज्योतिषाने तुला हिच्या विवाहाबद्दल जे भविष्य सांगितलं होतं ते तू आमच्यापासून लपवलंस, आम्हाला फसवलंस. तू आमच्यापासून जरी हे लपवलंस तरी आम्हाला सगळं कळतं. जे विधिलिखित आहे ते बदलण्याचा प्रयत्न तुम्ही का करता? त्यासाठी आमच्यापाशी का आग्रह करता? ते आम्ही बदलू शकत नाही. काही अपवादात्मक परिस्थितीत आम्ही तसा प्रयत्न करू. तू जर आम्हाला त्याविषयी आधीच कल्पना दिली असतीस तर आम्ही कदाचित तसा विचार केलाही असता. आणि अरे नशीब बदलणं हे माणसाच्याही हातात असतं रे. तुम्ही अशी कर्म करा की नियतीला, परमेश्वराला तुमचं विधिलिखित बदलणं भाग पडेल. अशी चांगली कर्म करा. पण नाही, तुम्ही चुकांवर चुका चुकांवर चुका करत राहिलात तर मग असंच होणार. आणि उद्या जर तुझ्या मुलीचा काडीमोड झाला ना तर त्याला जबाबदार तिचं नशीब नाही, त्याच्यापेक्षाही जास्त तिचा बेताल स्वभाव, तिचा रागीट स्वभाव असेल. विचार तिला. आनंदची, त्याच्या वडिलांची ती कसं वागायची. अरे हे एका बायकोचं, एका सुनेचं
असं वागणं आणि तिच्या ह्या बेताल वागण्याला तुम्हीही कारणीभूत आहात. अरे तुम्ही जर तिच्यावर संस्कार केले असते चांगले ना, तर तिचंही वागणं बदललं असतं. अरे लग्नानंतर कसं जुळवून घ्यायचं असतं, कशा तडजोडी करायच्या असतात, हे तुम्ही तिला आधी शिकवायला पाहिजे होतं. नाही, आता आलीये त्या परिस्थितीला तोंड दे. जा, आता जे आयुष्य वाट्याला येणार आहे ना, ते तसंच जग. कारण ते तू स्वतःच्या हातानं ओढवून घेतलंयस ते. स्वामी, स्वामी मला माफ करा. मी खूप खूप चुकले. मी पुन्हा नाही असं करणार. माझी नको. अगं तुझ्या वागण्यानी तू ज्यांना मनस्ताप दिलायस ना, त्या आनंदची, त्याच्या वडिलांची माफी माग.